बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या महत्त्वाच्या बातमीनं। विखे पाटील नावाच्या लावलेला फलक चर्चेमध्ये आलाय। पालकमंत्र्यांनी वापरलेल्या कार्यालयावरती विखे पाटलांचा ताबा। गिरीश महाजन आणि दादा भुसेंनी कामकाज केलेल्या कार्यालयावर विखेंचा फलक। नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावानं लावलेला एक फलक चर्चेमध्ये आलाय। याआधी नाशिकचे पालकमंत्र्यांनी वापरलेल्या कार्यालयावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा ताबा। गिरीश महाजन आणि दादा भुसे पालकमंत्री झाल्यावर ज्या कार्यालयातून कामकाज केलं त्याच कार्यालयावरती राधाकृष्ण विखे पाटलांचा फलक दिसून येतोय, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। जाहीर झाल्यावर सगळ्यांना त्या पार्ट्या आपापल्या काढाव्या लागतील. पण मला वाटतं विखे पाटील साहेबांची पार्टी लागलेली आहे, मी असं कुठं ऐकलेलं नाही. तुम्ही सांगतात मला त्यांनी पालकमंत्री म्हणून लावलं म्हणून. मंत्री म्हणून ते गेले असतील. पण हा जलसंपदा विभाग त्यांच्याकडे आहे ना. नाशिक विखे पाटील साहेबांकडे तो जो भाग आहे, तो मराठवाड्यामधला त्याचा काही जोडलेला भाग आहे. त्यामुळे नाशिक तो जो मोठा गोदावरीचा विभाग आहे तो भाग आहे. तो विखे पाटील साहेबांकडे आहे. त्यामुळे त्यांनी पार्टी लावलेली असेल. पण पालकमंत्री म्हणून पार्टी लावली असं मी कुठे ऐकलेलं नाही. मला वाटतं आपण इथे तपासून घेतलं पाहिजे.